तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज राज्यात कोणकोणत्या ठिकाणी पाऊस होणार आहे तसेच येत्या काही तासांमध्येच आपल्याला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते ढगफुटी सदृश पावसाचा इशारा देण्यात आला आहे। आपण सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच तुमच्या भागामध्ये वातावरण कसे आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा जाणून घेऊयात। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। आता आपण आज या ठिकाणी तर मराठवाड्यापासून सुरुवात करूया। तर आपण जसं की स्क्रीनवर बघू शकताय, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, जालना या मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसात जोर कमी झालेला आहे। तुरळक भागामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस पाहायला मिळते, तसेच वादळी वारा देखील आपल्याला काही भागांमध्ये सुटलेला पाहायला मिळतोय। तर बीड, लातूर, गेवराई, पाथर्डी, भूम, परांडा, वाशी या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळते। तर धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लातूर, निलंगा, औसा या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते। तर अहमदपूर, परळी, गंगाखेड हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पाहायला मिळते। एकंदरीत जर संपूर्ण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आपल्याला कमी होताना पाहायला मिळते। हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये होण्याचा अंदाज आहे। तसंच विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भामध्ये अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये देखील पावसात जोर कमी झालेला पाहायला मिळते। यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यताही पाहायला मिळते। तसं एकंदरीत जर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामधील सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसात जोर कमी झालेला पाहायला मिळते। तसेच हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये पाहायला मिळते। तसेच नंदुरबार, मालेगाव, धुळे या भागामध्ये देखील आपल्याला हलका मध्यम पाऊस पाहायला मिळते। तर कडा, आष्टी जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम पावसाची शक्यता पाहायला मिळते। या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये देखील पावसात जोर आपल्याला कमी होताना पाहायला मिळते। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, ठाणे, पालघर, मुंबई एकंदरीत संपूर्णच कोकणपट्टीमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, दौंड, जेजुरी, बारामती या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच वादळी वारा देखील या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। तर पुणे या जिल्ह्यामध्ये देखील हलका मध्यम पाऊस पाहायला मिळते। तर अहमदनगरमध्ये देखील आपल्याला हलका ते मध्यम पाऊस पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।